नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. त्याआधी सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. बहीण आणि भावाच्या नात्याचं महत्त्व जपणारा हा सण तुमच्या घरात नक्कीच आनंद घेऊन येईल. चला तर मालिकेला सुरुवात करूया. मल्हार सनीला विचारत असतो, शुभंकरजी तुम्ही आधी ऍक्टर म्हणून स्ट्रगल करत होतात ना, मग बिझनेसमॅन कसे झालं? सनी म्हणतो की प्रेमात होतो ना, त्यामुळे मी माझ्या प्रेमासाठी माझं टॅलेंट सोडलं. कारण की तिच्या वडिलांना माझं टॅलेंट नाही, माझे साधे कपडे आणि माझी गरिबी दिसत होती. ती म्हणाली तू पैशावाला हो तरच मी तुझ्याशी लग्न करेल. आणि मग काय, नोकरी केली तिच्यासाठी. परंतु नोकरी होऊन एका दिवसात कोट्याधीश होता येत नाही ना. आणि मग मोनिकाला ठसका जातो. आणि मग पुन्हा एकदा मल्हार म्हणतो की तुम्ही काहीतरी बोलत होतात शुभंकरजी. तेव्हा सनी म्हणत असतो, मिडल क्लास मधला मुलगा माझ्या मुलीला सुखी ठेवू शकत म्हणून मला त्यांनी नापसंत केलं. आणि मग काय, खिशामध्ये चांगले पैसे नव्हते म्हणून गेली सोडून. त्यांच्यातलं नातं विसरून गेली ती. मोनिका म्हणते पण तिचाही काहीतरी नाविलाज असेल ना. सनी म्हणतो की असं होतं तर तिने मला सांगायचं होतं ना, पण तिने मला साधा कॉन्टॅक्ट देखील केला नाही. समोर आलो तर साधी ओळख दाखवायला तयार नाही. माझं हे कोणतं रूप म्हणायचं मीच सांगा. मल्हार म्हणत असतो की आय एम सॉरी मी उगीच हा विषय काढला. सनी म्हणतो की नाही बरं झालं काढला, काही प्रॉब्लेम नाही. सनी म्हणतो की पण आता मी एक ठरवलंय. आणि मग तो बोटांशी एक ऍक्शन करत असतो आणि ती गोष्ट नेमकी स्वराज बघतो. आणि स्वराजने तीच गोष्ट पिहूनी करताना देखील बघितलेली असते. पिहू म्हणतो, दाढीवाले काका मी जे हाताचं करताय ना असंच पिहू पण करते, अशी सवय आहे, एकदम सेम टू सेम. मात्र मोनिकाच्या चेहऱ्याला घाम फुटलेला असतो. मोनिका फार घाबरलेली असते. मोनिका म्हणते त्यात एवढं काय, टेन्शन आणि नर्वसनेस मध्ये बरीच लोक असं करतात. आणि मग ती पियूशी बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते हा मग शुभंकर सर तुम्ही काय म्हणत होतात? सनी म्हणतो की माझी सॅड स्टोरी सांगून तुम्हाला बोर नाही करायचं, तुम्ही सांगा ना तुमच्याबद्दल मल्हार सर. लग्न आधी प्रेमात पडला की लग्नानंतर? तेव्हा मल्हार म्हणतो की ऑफकोर्स लग्न आधीच प्रेमात पडलो आणि त्याला ठसका जातो. आई म्हणते की तू जीभ चावली ना, पाणी पी पटकन. तेव्हा स्वराज म्हणतो की आमच्या गावाकडे म्हणायचं खोटं बोलल्यावरती जीभ चावली जाते, म्हणजे तुम्ही खोटं बोललात ना मल्हार सर. आता मल्हार म्हणतो की पुढच्या वेळेस येताना तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन या ना. तेव्हा सनी म्हणतो की लग्न नाही केलंय मी अजून. आणि ते कोणीतरी म्हटलंय ना, न झाली तू माझी प्रिये, न मला होऊ दिले कुणाचे. आणि तो खूप रागाने मोनिकाकडे बघत असतो आणि मोनिका देखील त्याच्याकडे बघत असते. आणि मग मल्हार म्हणतो की तू सुरू कर जेवण. आणि तेवढ्यातच शुभमला एक फोन येतो आणि तो फोन उचलून म्हणतो की हा अभिषेक, मी नंतर कॉल करतो तुला. आता जेवण झाल्यानंतर मोनिका पिहूला एका रूम मध्ये घेऊन जाते. आता मोनिका पिहूला म्हणत असते तू या रूम मधून अजिबात बाहेर निघायचं नाही. तेव्हा पिहू विचारते की पण का मामा? तेव्हा मोनिका म्हणते जेवढं सांगितलं तेवढं कर ना, आधीच माझं डोकं फिरलंय. तेव्हा पिहू म्हणते की मग माझं पण डोकं फिरलंय, मी कॉन्टेस्ट विनर आहे तरी देखील तू मला कॉंग्रॅच्युलेट देखील केलं नाही. तेव्हा मोनिका म्हणते की मी कॉंग्रॅच्युलेशन नाही केलंय तुला, परंतु आता करते. कॉंग्रॅच्युलेशन माय डिअर, खरंच खूप लेट विश केलंय तुला. तेव्हा पिहू म्हणते की हो खूप लेट. तेव्हा मोनिका म्हणते मी तुला एक छानसं गिफ्ट घेऊन देईल, परंतु जोपर्यंत ते शुभंकर सर आहेत नाही ते तोपर्यंत तू रूमच्या बाहेर नाही पडायचं. तेव्हा पियू म्हणते की पण का? अगं शुभंकर अंकल खूप चांगले आहेत. तेव्हा मोनिका म्हणते तो काय चांगला वगैरे नाहीये. तेव्हा पियू म्हणते की तुला कसं काय माहिती? तो तर डॅडचा फ्रेंड आहे ना, आणि मी त्याच्याशी बोलली तर तुला काय प्रॉब्लेम आहे? मोनिका म्हणते पिहू उगाच आगाऊपणा करू नको आणि जास्त शहाणपणा देखील नाही करायचा, सांगितलं तेवढं ऐकत जा, नाही जायचं तर नाही जायचं. आणि मग मोनिका तिथून निघून जाते. आता दुसरीकडे इकडे शुभमला एक माहिती देत असतो व्यक्ती. तो सांगत असतो की मोनिका कामत ट्रेस झालीये आणि ती मल्हार कामत आहे ना सिंगर, त्याची बायको आहे आणि त्या दोघांना एक मुलगी आहे पिहू. ती कॉन्टेस्ट मध्ये सेकंड आलेली मुलगी नाही का, ती तीच मुलगी आहे. तेव्हा शुभम म्हणत असतो की हो पिहू खूप क्यूट मुलगी आहे, मी जसा अगदी लहानपणी होतो ना एकदम तशी. तो व्यक्ती म्हणतो की म्हणजे? तेव्हा सनी म्हणत असतो की मी आता मल्हार कामतच्या घरी आहे, मला सर्व समजलंय, थोड्या वेळात मी मोनिकाशी बोलणार आहे, तिच्यावरती सगळं काही सांगतो, बाय. आणि मग तो फोन ठेवून देतो. आणि तेवढ्यातच मल्हार देखील तिथे आलेला असतो आणि सनी देखील फोन ठेवून मागेच निघालेला असतो. आता सनी देखील घाबरलेला असतो. आता मल्हार सनीला म्हणतो कळलंय मला. तेव्हा आता सनी देखील खूप घाबरतो आणि म्हणतो की काय? तेव्हा मल्हार म्हणतो की तुझ्यासारख्या प्रेमळ माणसाला आईस्क्रीम आवडत नसणार हे अशक्य आहे. तेव्हा सनी म्हणतो की आईस्क्रीम कोणाला नाही आवडणार. आणि मग मल्हार त्याला आईस्क्रीम देतो. सनी म्हणतो की मोनिकाशी जर एकट्यात बोलायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. तो मुद्दाम अंगावरती आईस्क्रीम पाडून घेतो. मल्हार लगेच उठतो, अरे काय झालं हे?
आणि मग मल्हार स्वराला तिथं बोलून घेतो. मल्हार म्हणतो की मी तुझ्यासाठी एक शर्ट पण देतो. सनी म्हणतो की कशाला. तेव्हा मल्हार म्हणतो की अरे मग हे असं कसं घालून जाणार, आणि मग मल्हार तिथून निघून जातो. आता सनी स्वराजशी बोलत असतो. स्वराज म्हणत असतं की तुम्ही जे करताय ना ते पिऊ देखील करते सेम टू सेम. तेव्हा सनी म्हणतो की मला तू पिऊच्या रूमकडे घेऊन जाशील. तेव्हा स्वराज म्हणतो की ठीक आहे चला, आणि मग तो त्यांच्या हाताला धरून पिऊच्या रूमकडे घेऊन जातो. आता इकडे मोनिका मात्र फारच घाबरलेली असते. ती कोणाला तरी फोन लावत असते. तिने फोन लावलेला असतो आणि तो फोन तिने तिच्या वडिलांना लावलेला असतो. आता ती तिच्या वडिलांना फोनवरती बोलत असते. आणि आता विक्रम म्हणत असतो की काय झालंय, काही अपडेट, त्याचा काय रिॲक्शन, त्याने काही केलं का, गेला का तो, आणि तो खूपच असे प्रश्न विचारत असतो. तेव्हा मोनिका म्हणते वा विक्रम राज्याध्यक्ष आज पहिल्यांदा कोणाला तरी घाबरतोय. तेव्हा मोनिका म्हणते काय सांगू तुला डॅडा, आता काय तो माझ्याशी चांगलं वागला वाईट वागला हे सांगत बसू तुला, तो आता असं का वागेल. तेव्हा विक्रम म्हणतो की मी बोलतोय त्याचं उत्तर दे. तेव्हा मोनिका म्हणते की डॅडा त्याचं अजून लग्न नाही झालंय. डॅडा तो मला बोलायचा एकही चान्स सोडत नाहीये आणि त्याचे इंटेन्शन देखील मला चांगले वाटत नाहीये. विक्रम म्हणतो की कशावरून. तेव्हा मोनिका म्हणते डॅडा कशावरून काय कशावरून, तो इनडायरेक्टली मला धमक्या देतोय. डॅड आय एम टेलिंग यू इट्स व्हेरी स्केअर्ड. मला त्याची इंटेन्शन काय चांगले वाटत नाहीये. मला खूप भीती वाटते. तो कधी काय करेल ना काही गॅरंटी नाही. त्याची आणि पिऊची एकच सवय सेम, आणि तो आता ही सवय सांगून टाकणार होता. मग काय, मग मी थांबवलं स्वराजला, ओरडले त्याला, आणि त्याला जर समजलं की पिऊ त्याचीच मुलगी आहे तर खूप अवघड होणार आहे डॅडा. आणि तेवढ्यातच मल्हार तिथे येतो. आता मोनिकाला वाटतं मल्हारने ऐकलं की काय, पण मल्हारने काय ऐकलेलं नसतं. मल्हार म्हणतो की मी इथं शर्ट शोधायला आलोय, शुभमकरच्या शर्टवरती आईस्क्रीम सांडलीये. तेव्हा मोनिका म्हणते की तो कुठे आहे मग. तेव्हा मल्हार म्हणतो की स्वराज त्याला घेऊन गेलाय शर्ट स्वच्छ करायला. आता मल्हारने सनी सोबत स्वराज असल्याचं सांगताच मोनिका तिथून पळ काढते. मल्हार म्हणतो हिला काय झालं, आणि मग इकडे दुसरीकडे विक्रम म्हणत असतो त्या सनीचं काही ना काहीतरी करावंच लागेल, कारण की तो खूपच घातक ठरणार आहे आपल्याला. तेव्हा मोनिकाची आई म्हणत असते म्हणजे तो अजून तिथंच आहे. तेव्हा मोनिकाची आई म्हणत असते विक्रम त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे. तो US वरून आल्यानंतर असं लगेच काय घाई घरी गेला असता तिच्या. आता सनी हा पिऊच्या रूम मध्ये आलेला असतो आणि पिऊ देखील खूप हसत असते आणि ते दोघेही ते हाताची क्रिया करत असतात. पिऊच्या रूम मध्ये मोनिका आलेली असते. मोनिका चिडते आणि म्हणते की पिऊ. मोनिका चिडलेली असते आणि ते दोघे उभे राहतात. तेवढ्यातच मल्हार तिथे येतो आणि तो म्हणतो शुभमकर, आणि तो शर्ट दाखवत तो त्याला म्हणतो की हा शर्ट घाल तू, आणि मग मल्हार त्याला शर्ट देत गुड नाईट बोलतो. आणि आता सनी मोनिका जवळ येऊन देखील तिला गुड नाईट बोलतो. मोनिका म्हणत असते की म्हणजे सनीला कळालंय का की पिहू त्याची मुलगी आहे, आणि आता जर हे कळालं तर खूप अवघड होईल. आता मोनिका बाहेर आलेली असते आणि मनाशीच म्हणत असते आता मल्हार आणि सनी बाहेर गेलेत एकट्यात. आता यांच्यामध्ये काय बोलणं होतं काय माहिती. आता मोनिका तिथं टेन्शन मध्ये असते आणि मल्हार तिथून निघालेला असतो. मल्हारला ती विचारते गेला का शुभमकर. तेव्हा मल्हार म्हणतो की हो गेला तो, आणि मोनिका म्हणते की काही नाही, आणि मग ती तिथून निघून जाते. आता इकडे स्वराज खुर्चीवरती बसलेला असतो आणि ते बोटाचं तसं करून बघत असतो. आता स्वराज जरा उदास बसलेला असतो. मल्हार त्याच्यापाशी येतो आणि म्हणतो काय मग महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गायक आज असा उदास का बरं झालाय. स्वराज सांगू लागतो गुरुजी जेव्हा पिऊ काळजीत असते ना तेव्हा सेम असं करते, आणि ही गोष्ट मी सांगितल्यानंतर मनुका काकू माझ्यावरती चिडल्या का बरं गुरुजी. आणि ही गोष्ट मी जेव्हा दाढीवाल्या काकांना सांगितली तेव्हा माझ्यावरती मोनिका काकू का इतक्या चिडल्या, त्या इतक्या का खवळल्या माझ्यावरती, का बरं ओरडल्या असतील मनुका काकू माझ्यावरती, सांगा ना गुरुजी. आता मात्र मल्हार विचार करायला लागतो. तो आता विचारांमध्ये मग्न झालेला असतो आणि थोडाफार संशय मल्हारला देखील आता आलेला असतो, आणि मल्हार आता पुढे काय करणार आहे याची सर्वांना ओढ लागली आहे. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अभि सनीला म्हणत असतो जोपर्यंत तुझ्याकडे ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण नाही असं म्हणू शकत अरे की पिहू तुझी मुलगी आहे. तेव्हा सनी म्हणतो की नाही ती माझीच मुलगी आहे. अरे एकदा का पुरावा माझ्या हातात आला की मी पिहूला परत तिच्याकडे जाऊच देणार नाही. आता मल्हार देखील ते बोटाचं करून बघत असतो आणि तो मोनिकाला म्हणतो इतक्याच्या छोट्या गोष्टीवरून कुणी कोणाला ओळखत नसतं. मला नक्की काहीतरी वेगळा संशय आहे, आणि जे काही आहे ते तू आता मला सगळं काही खरं सांगणार आहेस. आणि मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. तर पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.